जी महानगरपालिका आशिया खंडामध्ये श्रीमंत महानगरपालिका होती। तुम्ही माझ्यावर 92 साली विश्वास ठेवला। 92 पासून 2017 पर्यंत 25 वर्ष मी सांगेल तो महापौर, मी सांगेल तो स्टँडिंग कमिटीचा चेअरमन आणि मी सांगेल ते उमेदवार तुम्ही निवडून देत होता। मित्रांनो, कधी ह्या महानगरपालिकेला कर्ज काढावं लागलं नाही, कधी महानगरपालिका कर्जबाजारी झाली नाही। आठवा, मी कामाचा माणूस आहे। मी 1992 ते 2017 कधी माझ्यावर ह्या महानगरपालिका चालवत असताना 5 पैशाचा देखील आरोप झाला नाही। आज काय चाललंय? आज रिंग चाललेली आहे, भ्रष्टाचार बोकाळलेला आहे, कुठं टेंडर चाललेली आहेत, कुणाचा पैसा आहे? जनतेचा पैसा आहे। हे असले धंदे चालले, हे पिंपरी चिंचवडमध्ये पिंपरी चिंचवडकरांनी खपून घेता कामा नये। शेवटी सगळ्याला न्याय मिळाला पाहिजे। आम्ही 25 वर्ष केंद्रातील सत्ता, राज्यातली सत्ता, जिल्ह्यातली सत्ता, तालुक्याची सत्ता, गावची सत्ता, आता पण जो निकाल लागला नगरपालिकेचा, सगळ्यात जास्त नगरपालिका ह्या घड्याळाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडून आल्या। जिल्ह्याला माहिती आहे काम घड्याळच करणार। आता तुमची जबाबदारी आहे। मी मगाशीच सांगितलं, आपल्याला मधल्या काळामध्ये गेले 4-5 वर्ष आणि त्या मधल्या काळात जे विकासाची कामं थांबली, जो भ्रष्टाचार बोकाळला आहे, जो त्या ठिकाणी आपल्याला इथं रिंग केली जाते, ठराविक लोकांना त्या बाबतीमध्ये कामं भरायला लावली जातात, असं पिंपरी चिंचवडच्या इतिहासामध्ये घडत नव्हतं। उद्याच्याला तुम्हाला मतदान करायचं आहे, कुणाला निवडून द्यायचं आहे, कुणाला बाजूला करायचं आहे, हा अधिकार घटनेने तुम्हाला दिलेला आहे, संविधानाने दिलेला आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे। अजिबात कुणाच्या दबावाला घाबरायचं काही कारण नाही। शेवटी आपल्याला विकास करायचा आहे, आपल्याला सुधारणा करायच्या। मी सुधारणा करून दाखवल्या। मी महाराष्ट्रात फिरत असताना सांगतो, बाबांनो त्या पिंपरी चिंचवडमध्ये जाऊन बघा आम्ही काय काय पालट केलाय। अजून आपल्याला पुढे जायचंय। महाराष्ट्रवादी रे, महाराष्ट्रवादी।